तिथं अंजीर आणि पेरू सीताफळ आहे. बरं. मग तिथं कसं द्यायचं, मग हा वाल उघडणार नाही आणि हा वाल बंद करणार. आता हे जीवामृत कुठून आला त्या पाईपलाईनवरून चाललं, तिथं एक पाईपलाईन आहे माझी वर जाणारं पाणी, त्यात ते जीवामृत मिक्स होतं, बोर चालू केलं की डायरेक्ट होऊन तिथं वरच्या शेताला लागलं ऑटोमॅटिक. म्हणजे हे तुमचं ड्रम मोठ्या ड्रम मधलं डायरेक्ट छोट्या ड्रम मध्ये इथे येतं, गाळलं जातं तिथं आणि मग तुमच्या पाईप मधून ते सरळ परत शेताकडे मेन लाईनला पाठवलं जातं. बरोबर. इथं त्यांनी उघडलं की त्यांना कामच नाही काय. कामच नाही. आता मला वाटलं की चला आता माझं इथलं काम संपलंय, शेतीला जीवामृतीचं काम संपलेलं आहे. मग मला हा पंप बॅटरी, आता हा पंप मला फवारण्यासाठी वापरायचा आहे. आता फवारण्यासाठी पण थोडं नवीन टेक्निक आलेली आहे. तर साध्या टेक्निक वापरण्यापेक्षा ह्याच्यात जीवामृत भरायचं. आता फवारणीचं शेड्यूल काय आहे की ज्या झाडांना आपल्याला स्प्रे द्यायचा आहे, भाजीपाल्याला स्प्रे द्यायचा असेल तर आपल्या 15 लिटरच्या पंपाला 1 लिटर जीवामृत टाकायचं. 15 लिटर पंप आहे, 14 लिटर पाणी घ्यायचं आणि 1 लिटर जीवामृत टाकायचं. असं 15 14 ज्या झाडांची पानं मऊ आहेत, काटवांगी, टोमॅटो, मिरची, शिमला मिरची यांची पानं कशी मऊ असतात, तर मऊ पानाला 1 लिटर जीवामृत. ज्या झाडांची पानं कडक आहेत, आता कसं आंबा, नारळ, पेरू यांची पानं अशी कडक आहेत, ह्याला 1.5 लिटर वापरायचं एका पंपाला. आता हे पंप मी आता मला वाटलं की मला त्या नारळासाठी द्यायची तिथं. तुमच्या अंगावील बोलतो हवा कशी काय. आता त्या आंब्याच्या शेंड्या पण द्यायच्या, माझा हात तिथं पोचू शकत नाही, बरोबर. मग आता हात पोचत नाही, हा काय आहे, अँटीना आहे, सेल्फी. ओके. अरे वा. हा म्हणजे मला तिथपर्यंत हात पोचत, हा पाठाने पंप घ्यायचा आणि तुमच्या शेंड्या पण तुम्हाला सर्व करून देता येतील. आणि मला वाटलं की मला माझं झाड इतकं उंच नाही, मला ह्याची एवढी गरज नाही, कमी कर. तर तुम्ही तुमच्या आपल्या झाडाच्या उंचीप्रमाणे कमी करू शकता. असं आणि तिकडची जी झाडं आहेत तुमची लांबची, हां. तिकडच्या पाईपला तिथे कनेक्ट करणार का ते? कुठला समजा आपल्या नाही, शेतातली जी हा पंपच आपल्या पाठवणे घेऊन जायचं. हां. असं हे थोडं अत्याधुनिक, म्हणजे कसं की आपली झाडं, काही झाडं उंच असतात, मग हम्म. उंचीप्रमाणे मारता येत असे उंचचे उंच होतं. आता यात 10 फुटाची स्टिक आहे, 15 फुटाची स्टिक आहे. आता दुसरा एक सिस्टीम आहे, हा झाला फवारणीचा. आपल्याकडं वेलवर्गीय असेल तर आता काय म्हणतो आपण त्याला की वाल कसे, त्याला बघा हे बघा, ह्याला कसे एकदम जाळीदार असतं बघा, तर त्याला आपण आता हा हे वापरू शकतो. म्हणजे एकाच पंपाला ऍडजस्ट होऊ शकते. आता ह्याला लाईट लागते, म्हणजे ह्याला करंट लागतो. आता फॅन फिरतो, मग हा ह्याला लाईट कडून घ्यायची, ह्या पंपातनीच घ्यायची. आता हे आपल्या पाठाने घ्यायचं पंप आणि हे एका ह्याला ह्या खांद्यावर घ्यायचं. आता ह्याचं सेम तसंच आहे. आता तुम्ही स्प्रे आता हा साधा स्प्रे झाला, पण हा स्प्रे एकदम चिटकून राहण्यासाठी म्हणजे गंमत काय आहे, तुम्ही साधा स्प्रे दिला, हे असा फक्त साधा पाना पडतो. हा ब्लोअर चालू केला तर पानं उलटी होतात. पाण्याच्या मागात तीळ बसते, तीच निघून जाते. हां, म्हणजे फक्त काय होतं की तुम्ही साध्या नौजलनी मारला तर फक्त पाना बसतो आणि ब्लोअर चालू केला की माझं हे पानं उलटी होतात. म्हणजे इथे पाठीमागं बसतो आणि ते